नमस्कार विद्यार्थी मित्र हो. मॅथ्स क्लासरूममध्ये आपले मनपूर्वक स्वागत. मी डी जयवाल, श्री वसंतराव जयवंतराव देशमुख हायस्कूल कोल्हापूर. आजच्या या व्हिडिओमध्ये नुकत्याच झालेल्या NTSC अर्थात नॅशनल टॅलेंट सर्च एक्झाममधील मॅथ्स या विषयावर आधारित असणारे क्वेश्चन्स समजावून घेणार आहोत. सो लेट्स गेट स्टार्टेड. फर्स्ट क्वेश्चन काय पहा. अर्पिता हॅज सम कॉइन्स ऑफ ₹1 and ₹2. The total number of coins that she has is 50. The total amount that she has ₹75. Find the number of coins that she has ₹1 and ₹2 respectively. अतिशय साध्या प्रश्नाने सुरुवात केलेली आहे पहा. अर्पिताकडे 1 आणि 2 रुपयांची अशी एकूण मिळून 50 नाणी आहेत. ज्याची टोटल अमाऊंट होते ती ₹75 होते. तर दोन्ही प्रकारची नाणी किती असतील असं आपल्याला विचारलेलं आहे. सपोज ₹1 चे जे कॉइन्स आहेत ते X आहेत असं आपण कन्सिडर करू आणि ₹2 चे जे कॉइन्स आहेत ते Y आहेत असं कन्सिडर करू. आपल्याला फर्स्ट कंडिशन अशी सांगितलेली की दोन्ही मिळून जे कॉइन्स होतात ते 50 आहेत. याचाच अर्थ X आणि Y यांची जी सम आहे ती 50 आहे. म्हणजेच आम्हाला इथे एक इक्वेशन मिळालं टू व्हेरिएबल मधलं, दॅट इज मीन्स X प्लस Y विच इज इक्वल टू 50. म्हणजेच हे इक्वेशन झालं. पुढे असं सांगितलंय की तिची टोटल अमाऊंट ₹75 होत आहे. याचाच अर्थ ₹1 कॉइन पासून X कॉइनचे ₹1X एवढी अमाऊंट तयार होईल. याचा आपण प्रोडक्ट घेतो. सेम वे ₹2 Y कॉइन्स आहेत. याचा अर्थ 2 into Y दॅट इज मीन्स ₹2Y ही त्याची अमाऊंट होईल. आणि या दोघांची मिळून जी अमाऊंट होणार आहे ती ₹75 आहे असं सांगितलंय. याचाच अर्थ X प्लस 2Y दॅट इज मीन्स इज इक्वल टू 75 हे आपल्याला सेकंड इक्वेशन मिळालं. मग आता ह्या दोन इक्वेशनची आपण जर सबट्रॅक्शन केली तर X ला X कॅन्सल होईल. दॅट इज मीन्स आपण काय करतो पहा, X प्लस 2Y विच इज इक्वल टू 75, X प्लस Y विच इज इक्वल टू 50. जर यांची आपण सबट्रॅक्शन केली तर या प्लसचा मायनस होईल, या प्लसचा मायनस होईल. सेम वे प्लस 50चा मायनस 50 होईल. म्हणजे तिथं X हे एकमेकाला कॅन्सल होईल आणि राहिलेला पार्ट म्हणजे 2Y मायनस Y विच इज इक्वल टू Y, 75 मायनस 50 विच इज इक्वल टू 25. म्हणजे Y ची व्हॅल्यू 25 मिळाली. ही जर आपण इथं सबस्टिट्यूट केली तर X प्लस Y दॅट इज मीन्स X प्लस 25 विच इज इक्वल टू 50. म्हणजे X सुद्धा आम्हाला 25 मिळेल, कारण हा 50 मायनस 25 झाला. याचाच अर्थ Y मीन्स ₹2 कॉइन्स सुद्धा 25 असतील आणि ₹1 कॉइन्स सुद्धा 25 असतील, जो आपल्याला फोर्थ आन्सर दिलेला आहे 25 and 25. नेक्स्ट क्वेश्चन काय पहा. वन रूट ऑफ द quadratic equations x² minus bx plus 6 is equal to 0 and x² minus 6x plus c is equal to 0 is equal. The ratio of the remaining roots is 3:4. If all the roots are positive integers, find the values of b and c respectively. या दोन क्वाड्रॅटिक इक्वेशनची जी दोन दोन रूट्स येणार आहेत त्यापैकी एक रूट हे इक्वल आहे आणि उरलेल्या रूटचा जो रेशो आहे तो 3:4 आहे. सगळे रूट्स जर पॉझिटिव्ह असतील तर आपल्याला बी आणि सी चे व्हॅल्यूज विचारलेले आहेत. आपण फर्स्ट जे क्वाड्रॅटिक इक्वेशन दिले त्याचा विचार करू, म्हणजेच x² मायनस bx प्लस c 6 विच इज इक्वल टू 0. हे सॉल्व्ह करत असताना आपण 6 चे फॅक्टर घेतो. म्हणजे 6 चे फॅक्टर घेत असताना प्रोडक्ट हा पॉझिटिव्ह मध्ये आहे, मिडल टर्म निगेटिव्ह, म्हणजे दोन्ही निगेटिव्ह असतील. म्हणजे 6 1 जार असंही म्हणू शकतो किंवा 3 2 जार असंही म्हणू शकतो. म्हणजे या दोन्हीपैकी आपले फॅक्टर्स असतील. मात्र जे सेकंड इक्वेशन आपल्याला सांगितलेलं आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन ते आहे x² मायनस 6x प्लस c इज इक्वल टू 0. इथं c चे सुद्धा दोन फॅक्टर होणार आहेत. आता आपल्याला इथं जे फॅक्टर्स मिळतात याच्या अपोजिट याचे रूट्स असतात. तर इथं कोएफिशियंट 1 असेल तर म्हणजे हे फॅक्टर्स असतील तर रूट याचे 6 1 येतील, हे फॅक्टर्स असतील तर याचे रूट 3 2 असतील. त्यामध्ये रिमेनिंग जे रूट्स आहेत त्यांचा रेशो 3:4 आहे, म्हणजे आपण हे कन्सिडर करायला नको. त्यासाठी दोघांमध्ये इक्वल रूट जर या पेअरमध्ये असेल तर हे इक्वल रूट आहे असं कन्सिडर करू आणि या पेअरमध्ये असेल तर हे कन्सिडर करू. सपोज मी सेकंडचा विचार सुरुवातीला करतो, म्हणजे हे -2 जे रूट आहे, म्हणजे -2 इथं फॅक्टर आला म्हणजे 2 रूट होतं, म्हणजे इथं -2 आहे तर इथं सुद्धा -2 आहे असं आपण म्हणूया. मात्र त्यांनी सांगितलं की जे उरलेले रूट्स आहेत त्यांचा रेशो 3:4 आहे, म्हणजे फॅक्टरचा रेशो सुद्धा 3:4 असेल. म्हणजे इथं -3 असेल तर मग इथं आपण -4 असणार आहे. म्हणजे याचा जो रेशो येईल तो 3:4 येईल आणि 2 हा त्यामधला इक्वल पार्ट आला. दोन्हीकडला इक्वल रूट म्हणजेच इक्वल इथं फॅक्टर आला. आता या पद्धतीने जर विचार केला तर सी ची जी व्हॅल्यू आम्हाला मिळते ती म्हणजेच -4 इंटू -2 म्हणजेच +8 येईल. या पद्धतीनुसार जर आपण इथला बी फाइंड आउट केला, सपोज हे सेकंडचा विचार केलाय, -3 -2 म्हणजेच -5 याची सम होते, जे आपल्याला -b ची व्हॅल्यू आहे.
म्हणजेच आम्हाला इथं बी ची व्हॅल्यू +5 असेल असं म्हणू शकतो. म्हणजे या सेकंड रूटचा जेव्हा आम्ही विचार करतो त्यावेळी बी आम्हाला 5 मिळतो आणि सी 8 मिळतो, जो आमचा सेकंड ऑप्शन आहे. हे जर आम्हाला फर्स्ट ऑप्शनचा विचार करायचा असेल तर हा इथं -1 असताना इथे सुद्धा -1 कन्सिडर करा. मात्र इथं -6 असेल तर 3 टू जार, इथं 4 टू जार म्हणजे -8 घ्यायला पाहिजे. त्या पद्धतीने केलं तर तसे ऑप्शन येत नाहीत. त्यामुळे याचा ऑप्शन सेकंड असेल. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे पहा. Speed of the boat in still water is 6 km per hour. The time required to go downstream is half of the time required to go upstream. Find the speed of the water current. आपल्याला बोटचं स्पीड सांगितलेलं आहे स्टील वॉटर मधलं, म्हणजे संथ पाण्यामध्ये बोट 6च्या स्पीडने जाते. आणि आपल्याला प्रवाहाचा वेग म्हणजे स्पीड ऑफ द वॉटर करंट विचारलेला आहे. नेहमी लक्षात घ्यायचं, ज्यावेळी डाऊनस्ट्रीम येते त्यावेळी त्यांचं स्पीड हे ऍड होतं आणि अपस्ट्रीम जाताना स्पीड हे त्यांची सबट्रॅक्शन असते. नेहमी स्पीड हे त्या वाहनाचं म्हणजे इथं बोटचं असणार आहे. म्हणजे जी काय ऍडिशन होईल ती 6 मध्ये होईल, सबट्रॅक्शन होईल ती 6 मधून होईल. आपल्याला जे विचारलेलं आहे स्पीड ते म्हणजेच प्रवाहाचं, ते आपण एक्स कन्सिडर करूया. याचा अर्थ 6 स्पीड हे बोटचं, एक्स स्पीड हे त्या वॉटर करंटचं, म्हणजे 6 प्लस एक्स हे जे स्पीड मिळत आहे ते जेव्हा ते प्रवाहाच्या दिशेने म्हणजेच डाऊनस्ट्रीम येत असताना होतं. म्हणजे 6 प्लस एक्स किलोमीटर पर आवर इज द स्पीड जेव्हा ते डाऊनस्ट्रीम असेल तेव्हा. जेव्हा तो प्रवास अपस्ट्रीम चालू असेल तेव्हा पाण्याचं स्पीड, बोटीचं स्पीड जे आहे ते 6, त्यातून पाण्याचं स्पीड एक्स जे आहे ते जर आपण कमी केलं तर आपल्याला मिळणारं स्पीड म्हणजे 6 मायनस एक्स किलोमीटर पर आवर. परंतु आम्हाला पुढे अशी कंडिशन सांगितलेली आहे, नदीत बोट चालवताना जेवढा वेळ प्रवाहाच्या विरुद्ध जाताना लागतो त्याच्या निम्मा वेळ प्रवाहाच्या दिशेने येताना लागतो. म्हणजे याच्या निम्मा प्रवाहाच्या दिशेने, म्हणजे डाऊनस्ट्रीम ला लागणारा वेळ निमपट आहे अपस्ट्रीम पेक्षा. म्हणजे असं म्हणू शकतो याच्या दुप्पट आहे अपस्ट्रीमला. आपण हवं तर कन्सिडर करूया, डाऊनस्ट्रीम साठी जर 1 हवर एवढा वेळ लागत असेल तर अपस्ट्रीम साठी त्याच्या दुप्पट म्हणजे 2 हवर एवढा त्याच्यासाठी लागणारा पिरियड असेल. म्हणजेच आम्हाला इथं दोन्ही ठिकाणी स्पीड आणि पिरियड माहित आहे. तर टाइम आणि स्पीड माहित असेल तर आपण डिस्टन्स कॅल्क्युलेट करू शकतो. म्हणजेच अंतराचा जो आपल्याला फॉर्म्युला माहित आहे तो म्हणजे स्पीड आणि टाइम यांचा प्रोडक्ट फाइंड आउट करतो. वेग आणि वेळ यांचा गुणाकार केला की अंतर मिळतं. आपण म्हणू शकतो ज्यावेळी ते डाऊनस्ट्रीम येतात त्यावेळी लागणारा जो स्पीड आहे ते म्हणजे 6 प्लस एक्स आणि जो लागणारा कालावधी आहे तो म्हणजे 1, म्हणजे हे येतानाचं अंतर झालं किंवा डाऊनस्ट्रीमचं अंतर झालं. आणि अपस्ट्रीम साठी त्यांनी असं सांगितलेलं आहे, जे स्पीड आहे ते 6 मायनस एक्स येणार, त्याच्या दुप्पट वेळ लागणार म्हणजे 2 तास लागणार. ही दोन्ही अंतर सारखी आहेत, म्हणजे एक प्रकारचं इक्वेशन म्हणलं हे जर आपण सॉल्व्ह करत गेलो तर आपल्याला एक्स मिळू शकतं. म्हणजे 1 न मल्टिप्लाय केल्यामुळे आहे असं राहील 6 प्लस एक्स विच इज इक्वल टू 2 न मल्टिप्लाय करतो 6 टू जार 12 मायनस 1 2 इंटू एक्स 2x होईल. मग हा एक्स आणि 2x लेफ्ट साईडला घेऊया, एक्स प्लस 2x 3x होईल आणि हा प्लस 6 मायनस होईल म्हणजे 12 मायनस 6 6 होईल. म्हणजेच एक्स इज इक्वल टू 6/3 म्हणजे 2. याचाच अर्थ वॉटर करंटची जी स्पीड असेल ते 2 किलोमीटर पर आवर असेल असं आपण म्हणू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन काय पहा. The sum of the third and eighth term of an AP is 7 and the sum of the 7th term and 14th term is -3. Find the 10th term of the AP. आपल्याला एक एपीची काही टर्मची ऍडिशन सांगितलेली आहे आणि 10th टर्म म्हणजे 10वं पद काय असेल असं विचारलेलं आहे. आपण कोणत्याही अरिथमेटिक प्रोग्रेशनसाठी म्हणजे श्रेणीसाठी आपल्याला एक फॉर्म्युला माहित आहे, टीएन म्हणजेच ए प्लस एन मायनस 1 इंटू टी होतो. इथं आम्हाला काही टर्म्सची ऍडिशन डायरेक्ट सांगितलेली आहे. आपल्याला काय काय सांगितले पहा. थर्ड टर्म म्हणजेच T3, 8th टर्म म्हणजेच T8, शिवाय पुढे 7th टर्म म्हणजे T7 आणि 14th टर्म म्हणजे T14. या दोन टर्मची आणि या दोन टर्मची ऍडिशन सांगितलेली आहे. पण या टर्मनुसार आपण या फॉर्म्युल्याचा जर विचार केला तर काय होतं पहा. T3 शोधत असताना यांची व्हॅल्यू आपण 3 घेतो, म्हणजेच 3 वजा 1 2 होतात. याचाच अर्थ ज्यावेळी T3 घेतो त्यावेळी आपल्याला A प्लस 2D असं मिळतं, किंवा T8 घेतला तर A प्लस 7D मिळतो. सेम वे T7 घ्यायचा असेल तर A प्लस 6D मिळणार आणि T14 घ्यायचा असेल तर A प्लस 13D मिळतो. आणि आपल्याला या दोघांची बेरीज सांगितलेली आहे. T3 आणि T8 यांची बेरीज सांगितलेली आहे 7. या दोन टर्मची बेरीज 7 होते आणि या दोन टर्मची जी सम आहे ती म्हणजे -3 होते. म्हणजेच आम्हाला ही दोन इक्वेशन मिळाली. म्हणजे ही इक्वेशन कशी म्हणू शकतो पहा. सपोज आता हे इक्वेशन जर मी फर्स्ट घेतलं, A प्लस A दॅट मीन्स 2A,
13d plus 6d that is means 19d which is equal to -3 हे एक इक्वेशन झालं. सेम वे a plus a that is means 2a plus 7 plus 2 that is means 9d which is equal to 7. जर आपण या दोन इक्वेशनची सबट्रॅक्शन केली तर काय होईल, हा प्लसचा मायनस होईल, या मायनस प्लसचा मायनस होईल, शिवाय इथल्या प्लसचा मायनस होईल, 2a ला 2a कॅन्सल होईल. 19d minus 9d that means 10d which is equal to -3 minus 7 means -10. म्हणजे आम्हाला इथं d ची व्हॅल्यू मिळेल ती -1 मिळेल. आता ही d ची व्हॅल्यू आपण कुठेही सबस्टिट्यूट केली मिळालेल्या इक्वेशन मध्ये तर आपल्याला a ची व्हॅल्यू मिळू शकते. आपल्याला आता सपोज ही d ची व्हॅल्यू जर आपण या सेकंड इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट केली, डायरेक्ट मी इथं सबस्टिट्यूट करतोय, म्हणजे काय होईल 2a प्लस 9d असं होतं. 9 into d means -1 म्हणजे -9 होईल. 2a minus 9 which is equal to 7. ओरिजिनल इक्वेशन पाहतोय, हा -9 राईट साईडला गेला म्हणजे प्लस होईल, म्हणजे 2a is equal to 9 plus 7 म्हणजे 16 होईल. म्हणजेच a ची व्हॅल्यू आम्हाला 16/2 म्हणजे 8 मिळेल. म्हणजे d च्या आधारे आपण a ची व्हॅल्यू मिळाली. आता याच्या आधारे आपण आपल्याला जी हवी आहे ती व्हॅल्यू मिळवू शकतो. आम्हाला असं विचारलेलं आहे 10th टर्म 10वं पद काय असेल. साहजिकच आहे 10वं पद म्हणजेच t10 शोधत असताना आपल्याला a plus 9d शोधायला हवं. म्हणजेच यामध्ये जर आपण व्हॅल्यू टाकली तर या पद्धतीने मिळणार आहे. a म्हणजेच आम्हाला 8 मिळालेला आहे, प्लस 9 into d means -1 that is means 8 minus 9 होईल which is equal to -1. म्हणजे 10th टर्म जी असेल ती -1 असेल असं आपण म्हणू शकतो. हे प्लेनली उदाहरण होतं. पुढचं काय पहा. A bag contains 5 red and some blue balls. One ball is taken out of the bag at a random. The probability that the ball taken out is blue is double of the probability that the ball drawn is red. Find the total number of balls in the bag. दोन प्रकारचे बॉल आहेत असं सांगितलेले आहेत, रेड बॉल आणि ब्ल्यू बॉल. रेड बॉल 5 आहेत, ब्ल्यू माहित नाही आहेत, मात्र टोटल बॉल्स किती असतील असं विचारलेलं आहे. म्हणजे आम्हाला जे माहित आहे ते सुरुवातीला लिहूया. नंबर ऑफ रेड बॉल्स दॅट इज मीन्स 5. नंबर ऑफ ब्ल्यू बॉल्स माहित नाहीत तर आपण एक्स कन्सिडर करूया. साहजिकच आहे, हे दोनच प्रकारचे जर बॉल्स असतील तर टोटल नंबर म्हणजे सॅम्पल स्पेस मध्ये टोटल जे असतील बॉल ते म्हणजेच 5 + x इतके असतील जे आपल्याला विचारलेले आहेत. आम्ही इथं खूप महत्वाची कंडिशन सांगितलेली आहे की ब्ल्यू बॉलची जी प्रोबॅबिलिटी आहे, दी प्रोबॅबिलिटी ऑफ द बॉल टेकन इज ब्ल्यू विच इज डबल दॅन द रेड. म्हणजे ब्ल्यू बॉलची प्रोबॅबिलिटी याचाच अर्थ प्रोबॅबिलिटी ऑफ बी विच इज ट्वाइस दॅन द प्रोबॅबिलिटी ऑफ रेड. आपण प्रोबॅबिलिटी घेत असताना नंबर ऑफ तो इव्हेंट काय असेल ते आपण नंबर ऑफ येस घेतो, म्हणून प्रोबॅबिलिटी ऑफ बी च्या ऐवजी नंबर ऑफ बी अपॉन नंबर ऑफ येस घेतलं. सेम वे प्रोबॅबिलिटी ऑफ रेड बॉल मीन्स नंबर ऑफ रेड बॉल अपॉन नंबर ऑफ एस असं आपण म्हणू शकतो. इंटू 2 आहेच इथं, दोन्ही साईडला डिनॉमिनेटरला नंबर ऑफ येस असल्यामुळे कॅन्सल होईल. पण राहिलेला पार्ट जर आपण लिहिला तर काय मिळेल पहा. नंबर ऑफ बी ज्याला आपण एक्स कन्सिडर केलं इज इक्वल टू 2 इंटू नंबर ऑफ रेड बॉल्स म्हणजे 5 होतील, म्हणजेच एक्स इज इक्वल टू 10 होईल. म्हणजे आपण साध्या भाषेत सांगू शकतो की रेड बॉल जर 5 असतील तर त्याच्या डबल ब्ल्यू बॉल्स असतील तरच त्याची प्रोबॅबिलिटी डबल होणार आहे. म्हणजेच रेड बॉल हे 10 झाले. याचा अर्थ टोटल बॉल जर आपल्याला शोधायचे असतील ज्याला आपण नंबर ऑफ एस म्हटलं तर याचा अर्थ 5 बॉल म्हणजे रेड बॉल आणि ब्ल्यू बॉल म्हणजे 10 बॉल विच इज इक्वल टू 15. म्हणजे एकूण 15 बॉल्स आहेत, जो ऑप्शन फर्स्ट आहे हे आपण सांगू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन काय पहा. n is an odd number which of the following statement is true. आपल्याला n ही विषम संख्या सांगितलेली आहे तर खालीलपैकी कोणतं विधान सत्य असेल असं विचारलेलं आहे. या प्रत्येक ऑप्शन मध्ये 2 raised to n दिलेलं आहे आणि त्यामध्ये +1 किंवा -1 केलेलं आहे. त्यासाठी छोटासा आपण रफ एक टेबल तयार करून घेऊया. 2 raised to n याचा अर्थ 2 चा पहिला, दुसरा, तिसरा या पद्धतीने घात घ्यायचा आहे. मात्र n हा ऑड नंबर असावा, म्हणून 2 raised to 1, 2 raised to 3, 2 raised to 5 आणि 2 raised to 7 या पद्धतीने 4 नंबर्स घेतलेले आहेत आणि त्याच्या ज्या व्हॅल्यूज येतात ते इथे मी व्हॅल्यू लिहून ठेवलेले आहेत. यामध्ये एकदा +1 केला, 2 + 1 3, 8 + 1 9 या पद्धतीने एकदा 1 प्लस केलेलं आहे, ऍड केलेलं आहे आणि 2 raised to n -1 म्हणजे एकदा एक हे वजा केलेलं आहे. याचा अर्थ 2 raised to 1 n असा असेल तर +1 केल्यानंतर ह्या व्हॅल्यू मिळतील, -1 केल्यानंतर या व्हॅल्यू मिळतील. आता हे जे नंबर्स आहेत ते कुणी डिव्हिजिबल आहेत, 5 3 5 3 या पद्धतीने सांगायचे आहेत. यातला कोणत्याही नंबरच्या युनिट प्लेसला 5 नाही आहे, याचा अर्थ फर्स्ट किंवा थर्ड ऑप्शन येऊ शकत नाही. जर ऑब्झर्व केलं तर लक्षात येईल की 2 raised to n + 1 या कॉलम मधले जे नंबर्स आहेत जे 3 च्या मल्टिपल्स मध्ये आहेत, कारण यांच्या डिजिटची जर सम केली 3 + 3 6
1+2 3, 3+9 12, म्हणजे या नंबर्सला 3 भाग जाऊ शकतो, पूर्ण भाग जाऊ शकतो. म्हणजेच n जर ऑड असेल तर 2n+1 असं केल्यामुळे म्हणजे हा जो सेकंड ऑप्शन आहे यानुसार त्या संख्येला आपण 3 भाग लावू शकतो असं आपण सांगू शकतो. तर 2n होता म्हणून 2चा हा घातपाडा तयार केला. मात्र करत असताना n हा ऑड घेणं सगळ्यात महत्वाचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन काय पहा. The first term in an AP is 1, common difference is 3. If the sum of the n terms in the AP is 2380, find the nth term. आम्हाला इथं काही बेसिक गोष्टी सांगितल्यात पहा. फर्स्ट टर्म म्हणजेच पहिलं पद जे ए असतं, जे 1 सांगितलेलं आहे. कॉमन डिफरन्स म्हणजेच डी 3 सांगितलेलं आहे. nth टर्म पर्यंतची जी सम आहे म्हणजे जी बेरीज ज्याला आपण SN असं म्हणतो, जो 2380 दिलेला आहे. फाइंड nth टर्म म्हणजे आपल्याला TN विचारलेला आहे. आपण डायरेक्ट TN नाही फाइंड आउट करणार, कारण TN फाइंड आउट करायचं असेल तर आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे A+n-1 इंटू डी, म्हणजे ए आणि डी या बरोबर n ची किंमत माहित असायला पाहिजे, तरच आपण TN सांगू शकतो. मग त्यासाठी जो आपल्याला SN ची व्हॅल्यू दिलेली आहे तो फॉर्म्युला वापरून बघूया. आपला जो SN चा फॉर्म्युला आहे म्हणजेच n½ इन ब्रॅकेट 2a इन ब्रॅकेट n-1 इंटू डी. यामध्ये जर या व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्या तर काय मिळेल पहा. SN that is means 2380 which is equal to n आम्हाला माहित नाहीये. 2 into a means 1 प्लस n माहित नाहीये इंटू डी म्हणजे 3. थोडासा हा ब्रॅकेट सॉल्व्ह करू. त्यासाठी 2 हे लेफ्ट साइडला आपण मल्टिप्लाय करूया. 2 0 0 2 8 जार 16 कॅरी ऑन 1 2 3 जार 6 प्लस 1 7 2 2 जार 4. हा n तसाच राहू दे तोपर्यंत. ब्रॅकेटमध्ये 2 1 जार 2 प्लस हा n-1 सबट्रॅक्शन होत नाही त्यामुळे 3 ने मल्टिप्लाय करू. 3n - 3 1 जार 3. आता या ब्रॅकेटमध्ये +2 - 3 म्हणजे -1 होईल. म्हणजे बाकीची स्टेप आहे अशी लिहितोय मी. 4 7 6 0 which is equal to n into ब्रॅकेट 3n आहे असा राहील. 2 - 3 म्हणजे -1 होईल. आता या n जर ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लाय केलं तर n into 3n means 3n square minus n into 1 means n. आणि हा लेफ्ट साइडचा 4 7 6 0. हा जर राईट साइडला गेला तर तो 0 लेफ्ट साइडला 0 राहील. म्हणजेच 3n स्क्वेअर मायनस n मायनस 4 7 6 0. म्हणजेच आम्हाला हे क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळालं. फक्त मी आहे अशा साइड चेंज करून घेतोय. दॅट इज मीन्स 3n स्क्वेअर मायनस n मायनस 4 7 6 0 इज इक्वल टू 0. आता आपल्याला हे क्वाड्रॅटिक इक्वेशन जर सॉल्व्ह करायचं असेल तर आपण फॅक्टरायझेशन मेथडनं ट्राय करूया. आणि हे जर इक्वेशन सॉल्व्ह केलं की आपल्याला n च्या व्हॅल्यूज मिळते. आपण 3 आणि हा जो 4 7 6 0 आहे याचं मल्टिप्लिकेशन घेतो. समजा याचं मल्टिप्लिकेशन हे आलेलं आहे, त्याला पुन्हा 3 ने डिवाइड केलं तर त्याचे फॅक्टर पुन्हा 4 7 6 0 असेल. त्याला पुन्हा 2 ने डिवाइड करूया. 2 2 जार 4 2 3 जार 6 कॅरी ऑन 1 2 8 जार 2 0 2 1 जार 2 1 जार 2 9 जार 2 0 2 5 जार 10 कॅरी ऑन 1 2 9 जार 18 कॅरी ऑन 1 2 5 जार पुन्हा 5 ने डिवाइड करू. 5 1 जार 5 1 जार कॅरी ऑन 4 5 9 जार 119 हा प्राईम नंबर आहे तो तसाच ठेवूया. आता या फॅक्टरचे असे दोन भाग करूया की हा जर नंबर निगेटिव्ह असेल -4 7 6 0 इंटू 3 यांचे फॅक्टर घेत असताना हा प्रोडक्ट निगेटिव्ह आहे. म्हणजे एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह म्हणजे यातला डिफरन्स हा 1 चा हवा. हा मोठा नंबर साईडला ठेवतोय. उरलेल्या नंबर मध्ये आपण चेक करूया. 5 2 जार 10 10 2 जार 20 20 2 जार 40 42 जार 43 जार मीन्स 120. यातला डिफरन्स 1 चा येतो. म्हणजे हे फॅक्टर जर आपण इथे अप्लाय केले तर काय होईल पहा. 3n स्क्वेअर हा 120 जो आहे तो निगेटिव्ह घेऊया कारण मोठा नंबर निगेटिव्ह असेल आणि हा पॉझिटिव्ह ठेवूया. म्हणजे -120n प्लस 119n मायनस 4760 इज इक्वल टू 0. हेच पुढे जर सॉल्व्ह करत गेलो तर पहिल्यांदा 3n आपण या दोघांमधून कॉमन घेऊ. म्हणजे n-40 रिमेनिंग पार्ट असेल. इथं n-40 आहे म्हणजे इथं सुद्धा n-40 येईल. इथं n फक्त राहिलाय म्हणजे 119 कॉमन येईल. इथं प्लस आहे तर प्लस घ्या. मायनस प्लस 119 इंटू 40 केलं तर हाच प्रोडक्ट येईल विच इज इक्वल टू 0. म्हणजेच आमचे फॅक्टर्स मिळाले n-40 आणि 3n प्लस 119 विच इज इक्वल टू 0. म्हणजेच हे जर आपण पुढे सॉल्व्ह करत गेलो तर आम्हाला n च्या दोन व्हॅल्यू मिळतील. एक तर तो n40 मिळेल त्याच्या अपोजिट और n जो मिळेल तो -119/3.
परंतु आमचा एन हा पॉझिटिव्ह मध्ये असतो कारण ती टर्मची संख्या आहे. परंतु आम्हाला एन विचारलेलं नाही आहे, आम्हाला टीएन विचारलेला आहे. मग आता मिळालेला जो एन आहे ती व्हॅल्यू जर आपण इथे सबस्टिट्यूट केली तर आपल्याला आन्सर मिळून जाईल. म्हणजे आपल्याला ए ची व्हॅल्यू 1 दिलेली आहे प्लस एन आपण 40 फाइंड आउट केला मायनस 1 इंटू डी मीन्स 3 दॅट इज मीन्स 1 प्लस 39 इंटू 3 म्हणजेच 1 प्लस काय होईल 3 9 जार 27 कॅरी ऑन 2 3 3 जार 9 9 प्लस 2 11 म्हणजेच 118 हे nth टर्म असेल असं म्हणू शकतोय जो आपला ऑप्शन सेकंड आहे. नेक्स्ट क्वेश्चन काय पहा. फाइंड द प्रोबॅबिलिटी दॅट अ लीप इयर हॅज 53 संडेज. लीप इयर मध्ये 53 वेळा रविवार असण्याची प्रोबॅबिलिटी काय असेल असं आपल्याला विचारलेलं आहे. हे आपल्या पुस्तकामधलंच एक्झाम्पल आहे पहा. ज्यावेळी लीप इयरचा विचार करतो त्यावेळी 366 डेज असतात. त्यावेळी एका वीक मध्ये 7 डेज असतात. म्हणून आपण 366 ला 7 ने डिवाइड करू. 7 5 जार 35 कॅरी ऑन 1 पुन्हा हा 6 आहे असा 7 2 जार 14 म्हणजे 2 इथं रिमाइंडर आला. याचा अर्थ असा होतो की लीप इयर मध्ये 52 आठवडे येतात म्हणजे 52 वेळा प्रत्येक वार येतो आणि 2 दिवस तरीही शिल्लक राहतात. याचा अर्थ ते जे 2 दिवस आहेत ते 53 वेळा येतील. मग हे 2 वार कोणतेही जे क्रमवार आहेत असे वार येऊ शकतात. मग ते वार म्हणजेच आपले 53 वेळा वार येण्याची शक्यता. म्हणून आपण ते 53 वेळा वार येणारे घटक कोणकोणते याचा जर आपण विचार केला तर आपण असं म्हणू शकतो. जर संडे आला तर त्याला जोडून मंडे हे 2 53 वेळा येऊ शकतात किंवा मंडे ट्यूसडे येऊ शकतात, ट्यूसडे व्हेन्सडे येऊ शकतात, व्हेन्सडे थर्सडे, थर्सडे फ्रायडे, फ्रायडे सॅटरडे, सॅटरडे संडे म्हणजे कुठलेही 2 क्रमवार वार घेतले तर ते 53 वेळा येऊ शकतात. म्हणजे असे हे चान्सेस वेगवेगळे आहेत. म्हणजे या पॉसिबिलिटीज ज्या आहेत त्या 7 आहेत. म्हणजे हे इव्हेंट जर चेक केले हा 1 2 3 याचे जे टोटल घटक आले ते 7 आले. याचाच अर्थ आपण म्हणू शकतो नंबर ऑफ एस हा 7 आहे. परंतु आम्हाला जी प्रोबॅबिलिटी फाइंड आउट करायची आहे ती म्हणजे संडे येण्याची प्रोबॅबिलिटी फाइंड आउट करायची आहे. यामध्ये संडे कुठं आहे? संडे मंडे जरी आला तरी त्यामध्ये संडे येतो. शिवाय सॅटरडे संडे आला तरी त्यामध्ये संडे येतो. याचा अर्थ सपोज ए हा तो इव्हेंट असेल तर आम्ही म्हणू शकतो ए इव्हेंट काय असणार आहे? तर संडे मंडे ज्यावेळी येणार त्यावेळी सुद्धा संडे येईल किंवा ज्यावेळी सॅटरडे संडे येणार त्यावेळी सुद्धा संडे येईल. म्हणजेच इथं नंबर ऑफ ए आम्हाला 2 मिळाला. आता नंबर ऑफ ए 2 आहे, नंबर ऑफ एस 7 आहे. याच्या आधारे आपण प्रोबॅबिलिटी त्या इव्हेंटची म्हणजे ए ची शोधू शकतो. ज्याला आपण नंबर ऑफ ए अपॉन नंबर ऑफ एस हा फॉर्म्युला माहित आहे. म्हणजेच 2/7 ही त्याची प्रोबॅबिलिटी असेल जो ऑप्शन आपला तिसरा आहे. नेक्स्ट क्वेश्चन काय पहा. Observe the following frequency distribution table. It shows the distance traveled by 250 public transport buses in a day. Find the median of the distance traveled. आपल्याला डिस्टन्स जे ट्रॅव्हल केलेलं आहे 200 किलोमीटर पासून 250 किलोमीटर पर्यंत असं वेगवेगळ्या 250 पब्लिक ट्रान्सपोर्ट बसेसचा हा डाटा दिलेला आहे. याच्या आधारे याचा मीडियन आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. हा जो डाटा दिलेला आहे तो व्हर्टिकली कॉलम मध्ये मी तो प्रेझेंट करून घेतोय. नेक्स्ट पेजवर मी तो ऑलरेडी लिहून घेतलेला आहे पहा. वेगवेगळ्या बसनं जे कव्हर केलेले डिस्टन्सचा टप्पा आहे म्हणजे 200 टू 210 किलोमीटर एवढा डिस्टन्स कव्हर करणाऱ्या बसेस एवढ्या आहेत. या पद्धतीने त्या डिस्टन्स कव्हर करणाऱ्या बसेसची संख्या दिलेली आहे. आम्हाला ह्या सर्वांची जर सम केली तर साहजिकच आहे ती सम म्हणजे आपली किती येईल 250 कारण इथे सांगितलेलं आहे 250 पब्लिक ट्रान्सपोर्ट. म्हणजेच इथे एन जर आपण सम फाइंड आउट केली तर ती 250 असेल. हवं तर चेक करा हा 0 आहे असं असेल. 5 plus 2 7 7 plus 8 15 15 plus 10 that means 25. जर आपल्याला n 250 मिळाला असेल तर आपण म्हणू शकतो जो n हाफ आहे म्हणजेच 250 च्या हाफ म्हणजे 125 असेल. आपण हा 125 कम्युनिटी फ्रिक्वेन्सी मध्ये कुठे येतो चेक करायचा असतो. त्यासाठी आपण याची कम्युनिटी फ्रिक्वेन्सी फाइंड आउट करायला पाहिजे. हा कम्युनिटी फ्रिक्वेन्सी फाइंड आउट करत असताना हा 40 आहे असा 40 प्लस 60 मीन्स 100 100 प्लस 80 मीन्स 180 180 plus 50 that is means 230 230 plus 20 that is means 250 हा नंबर मॅच व्हायला पाहिजे. 125 याचाच अर्थ तो 100 नंतर म्हणजे इथला जो क्लास असेल तो आपला मीडियन क्लास असेल. म्हणून मीडियन क्लास खूप महत्वाचा आहे. हा आपला मीडियन क्लास झाला. म्हणून आपण इथे लिहू शकतो जो मीडियन क्लास आहे आपला तो म्हणजेच 220 टू 230. याच्या आधारे आम्हाला याचं लोअर लिमिट कळालं. हे कंटिन्युअस क्लास आहे त्यामुळे क्लास कंटिन्युअस करण्याची आवश्यकता नाही आहे. एल जो मिळाला तो 220 मिळाला.
याच्यामध्ये ही जी फ्रिक्वेन्सी असते याला एफ म्हणतो आणि याच्या अगोदर जी असते ती आपण सीएफ ॲज अ कन्सिडर करतो. म्हणजे इथल्या क्लासची फ्रिक्वेन्सी 80 आहे आणि त्याच्या अगोदरची कम्युनिटी फ्रिक्वेन्सी जी आहे ती 100 आहे आणि क्लास विड्थ जी आहे आपण ही व्हर्टिकल कन्झिक्युटिव्ह क्लास असताना कुठलीही घेतली चालते. म्हणजे व्हर्टिकल सबट्रॅक्शन घ्या किंवा अशी आडवी घ्या. याचा अर्थ एच जो आपली क्लास विड्थ आहे ती 10 आहे. या सर्वांच्या आधारे आपण जर मेडियन फाइंड आउट करायचं असेल तर मेडियन आपण कसा फाइंड आउट करतो? मेडियन विच इज इक्वल टू एल प्लस इन ब्रॅकेट एन हाफ मधून कम्युनिटी फ्रिक्वेन्सी सबट्रॅक्ट करतो डिवायडेड बाय फ्रिक्वेन्सी आणि त्याला आपण क्लास विड्थनं गुणत असतो. मग आहे या व्हॅल्यू जर इथं सबस्टिट्यूट केल्या तर आपल्याला काय मिळेल? जे लोअर लिमिट आहे ते 220 प्लस इन ब्रॅकेट एन हाफ म्हणजे 125 आहे. त्यातून कम्युनिटी फ्रिक्वेन्सी म्हणजे 100 सबट्रॅक्ट करूया. डिवाइड करत असताना फ्रिक्वेन्सी म्हणजे 80 आहे आणि क्लास विड्थ जी आहे ती 10 आहे असं पुढे सॉल्व्ह करत जाऊया. 220 प्लस 125 मायनस 125 अपॉन 80 ला हा 0 आणि 10 चा 0 कॅन्सल होईल म्हणजेच 8 होईल. 8 1 जार 8 3 जार 24 कॅरी ऑन 1 8 1 जार 8 कॅरी ऑन 2 त्यानंतर पुढे म्हणू शकतो 8 2 जार 16 कॅरी ऑन 4 8 5 जार 40 म्हणजेच 220 प्लस 3.125 म्हणजे 220 मध्ये 3 ऍड केलं 223.125 हे आन्सर असेल. जो आपला ऑप्शन किती आहे पहा 223.125 जो ऑप्शन नंबर आपल्याला 3 दिलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन काय पहा. इफ a plus b is equal to 2 root 3 and ab is equal to 3 then a raised to 4 plus b raised to 4 is equal to what? आपल्याला सांगत असताना a प्लस बी ची व्हॅल्यू दिलेली आहे जी 2 रूट 3 आहे आणि विचारत असताना आपल्याला विचारलेलं आहे a रेस टू 4 प्लस b रेस टू 4 किती असेल. डायरेक्ट आपण फोर्थ पॉवरकडे जाऊ नाही शकत. सुरुवातीला आपण स्क्वेअर करूया त्यानंतर फोर्थ पॉवर घेऊया. मग याचा स्क्वेअर केला तर लगेच ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर असा होत नाही. त्यासाठी आपण काय करू? हा जो लेफ्ट साइड आहे त्या संपूर्ण लेफ्ट साइडचा स्क्वेअर म्हणजेच राईट साइडचा स्क्वेअर या पद्धतीने आपण करू शकतो. म्हणजे आता लेफ्ट साइडला जो झाला तो बायनॉमियलचा स्क्वेअर झाला म्हणजे फॉर्म्युला आला म्हणजेच ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर याचाच अर्थ ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर असं आपण म्हणू. राईट साइडचा स्क्वेअर केला तर 2 चा स्क्वेअर 4 होईल. रूट 3 इंटू रूट 3 मीन्स 3 होईल. आपल्याला ए इंटू बी ही व्हॅल्यू दिलेली आहे जी 3 आहे. याचाच अर्थ 2 इंटू 3 म्हणजे इथं आपल्याला 6 मिळेल. तोपर्यंत उरलेला जो पार्ट आहे तो आपण आहे असा कॅरी करू. म्हणजे हा ए स्क्वेअर प्लस काय आहे तो भाग लिहिलेला आहे. राईट साइडला 4 3 जार 12 इथं 12 आहे असं होईल. हा 6 जर आपण राईट साइडला शिफ्ट केला तर 12 मायनस 6 होईल. म्हणजेच आम्हाला इथं ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर याची व्हॅल्यू 6 मिळेल. म्हणजे ए प्लस बी याच्या आधारे आम्ही ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मिळवला. मग याच्या आधारे आपण ए रेस टू 4 बी रेस टू 4 कॅल्क्युलेट करू शकतो. म्हणजे हीच स्टेप पुन्हा कॅरी करतोय. ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर जो आम्हाला 6 माहित झालाय. मग आता इथं लेफ्ट साइडचा जर स्क्वेअर केला तर राईट साइडचा स्क्वेअर करूया. पुन्हा तोच फॉर्म्युला ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर. मात्र आता इथं ए म्हणजे ए स्क्वेअर आहे आणि बी म्हणजे बी स्क्वेअर आहे. म्हणजे फर्स्ट टर्मचा स्क्वेअर म्हणजे ए स्क्वेअरचा स्क्वेअर होईल प्लस 2 इंटू ए इंटू बी म्हणजे 2 इंटू ए स्क्वेअर इंटू बी स्क्वेअर प्लस लास्ट टर्मचा स्क्वेअर म्हणजे बी स्क्वेअरचा स्क्वेअर होईल. म्हणजेच हा 36 झाला. पहिल्या टर्मचा स्क्वेअर दोघांच्या दोन्ही टर्मची ट्वाईस मल्टिप्लिकेशनची आणि सेकंड टर्मचा स्क्वेअर हा फॉर्म्युला म्हणजे हाच फॉर्म्युला आपण इथं वापरलेला. म्हणजेच इथं ए रेस टू 4 प्लस 2 इंटू ए स्क्वेअर बी स्क्वेअर प्लस बी रेस टू 4 विच इज इक्वल टू 36 होईल. आपल्याला ए रेस टू 4 प्लस बी रेस टू 4 विचारलंय म्हणजे याची व्हॅल्यू आपल्याला इथे सबस्टिट्यूट करावी लागेल. मग याला आपण थोडंसं स्ट्रक्चर चेंज करू. 2 इंटू ए स्क्वेअर बी स्क्वेअर आहे त्याच्याऐवजी ए बी आणि ब्रॅकेट स्क्वेअर म्हणू शकतो. कारण ए बी ची व्हॅल्यू आम्हाला माहित आहे 3 आहे. म्हणजेच 2 इंटू 3 स्क्वेअर दॅट इज मीन 3 स्क्वेअर 9 9 प्लस 2 18 असं आपण म्हणू शकतो. मग तोपर्यंत सुरुवातीचा जो पार्ट आहे ए रेस टू 4 असेल किंवा जी थर्ड टर्म आहे बी रेस टू 4 ते आपण आहे असं कॅरी करू. आता आपल्याला ए रेस टू 4 बी रेस टू 4 जर सॉल्व्ह करायचा असेल तर हा जो 18 मिळालेला आहे तो जर आपण राईट साइडला शिफ्ट केला तर प्लस 18 मायनस होईल. म्हणजेच आपण म्हणू शकतो ए रेस टू 4 प्लस बी रेस टू 4 म्हणजे हा 36 त्यामधून हा 18 सबट्रॅक्ट होईल म्हणजेच आम्हाला 18 आन्सर मिळेल. जो ऑप्शन आपल्याला थर्ड नंबर इथं दिलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन काय पहा. इन ट्रायंगल एमएनपी सेगमेंट क्यू आर पॅरलल सेगमेंट एनपी. क्यू आर हा एनपी ला पॅरलल सांगितलेला आहे. इफ 3.2 QN is equal to 5.3 QM
म्हणजे या दोन सेगमेंटमध्ये कंपॅरिझन दिलेलं आहे अँड क्यू आर इज इक्वल टू 6.4 देन एनपी क्यू आर दिलेला आहे आणि एनपी आपल्याला विचारलेलं आहे. जेव्हा ह्या दोन लाईन पॅरलल असतात तेव्हा इथं बीपीटी पण वापरू शकतो. याशिवाय आपण असं सांगू शकतो की हे दोन्ही ट्रायंगल हे एकमेकांना सिमिलर असतात. पण ट्रायंगल सिमिलर कोणते होतात? हा जो ट्रायंगल एम क्यू आर आहे, जो छोटा ट्रायंगल आहे, तो सिमिलर होतो ट्रायंगल एम एन पी ला. जेव्हा ट्रायंगल सिमिलर होतात, हे ए टेस्ट नुसार सिमिलर होतील, तेव्हा त्याच्या करस्पॉन्डिंग साइड्स या प्रपोर्शन मध्ये असतात, संगत बाजू. याचाच अर्थ एम क्यू अपॉन एम एन, क्यू आर अपॉन एन पी आणि एम आर अपॉन एम पी या साइड प्रपोर्शन मध्ये होते. आम्हाला इथं क्यू आर 6.4 सांगितलेलं आहे. याचा अर्थ इथं क्यू आरच्या ऐवजी 6.4 लिहितो, म्हणजे त्याच्या आधारे आम्हाला एनपी मिळू शकतो. मग आपल्याला एक तर लेफ्ट साईडचा किंवा इथला राईट साईडचा रेशो माहित असायला पाहिजे. पण त्याच्याऐवजी इथं थोडंसं वेगळं दिलंय. आपल्याला काय सांगितलंय? क्यूएन ची 3.2 टाइम्स आणि क्यूएम ची 5.3 टाइम्स सेम आहे. मग आपण क्यूएन आणि क्यूएम हे एका बाजूला घेऊया. म्हणजेच काय होईल पहा, क्यूएन अपॉन क्यूएम म्हणजे लेफ्ट साईडला क्यूएम घेतला, याचा अर्थ 3.2 आपण राईट साईडला पाठवू, म्हणजेच 5.3 अपॉन 3.2 होईल. म्हणजे यांचा रेशो असा होता. आता आपण कॉमन मल्टिपल एक्स कन्सिडर करतो. याचा अर्थ क्यूएन 5.3 एक्स कन्सिडर केला. सपोज जर क्यूएन आपण 5.3 एक्स कन्सिडर केला, तर जो क्यूएम मिळणार आहे तो 3.2 एक्स असेल. थोडंसं फिगरमध्ये ही इन्फॉर्मेशन लिहूया म्हणजे लक्षात येईल. क्यूएन म्हणजे हा जो आहे तो 5.3 एक्स असेल आणि क्यूएम जो आहे तो 3.2 एक्स इतका असेल. आता या दोघांच्या आधारे आपण एम एन सांगू शकतो. एम एन म्हणजे 3.2 प्लस 5.3 या दोघांची ऍडिशन केली तर 8.5 होईल, म्हणजे 8.5 एक्स होईल. एक्स केला तर इथे एक्स लिहिणार आपण. म्हणजेच इथं सुरुवातीला एम क्यू एम एन ह्या व्हॅल्यू भरू शकतो. एम क्यू ची जी व्हॅल्यू आहे ती 3.2 एक्स आहे आणि एम एन ची व्हॅल्यू जी आता आपल्याला मिळाली ती म्हणजे 8.5 एक्स आहे. पुढच्या रेशोचा काय आपण आता वापर करणार नाही. इथं एक्स ला एक्स कॅन्सल करू. इथं न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला आपण 10 ने मल्टिप्लाय करू. म्हणजे आपण म्हणू शकतो 32 अपॉन 85 विच इज इक्वल टू, इथं सुद्धा न्यूमरेटर डिनॉमिनेटरला 10 ने मल्टिप्लाय करू, 64 अपॉन 10 एनपी होईल, कारण 10 टाइम्स केलेलं आहे. म्हणजे एनपी फाइंड आउट करत असताना मी असं म्हणेन लेफ्ट साईडला एनपी आला, राईट साईडचा 64 अपॉन 10 तसाच राहू दे आणि हा इकडे क्रॉस मल्टिप्लाय होईल. म्हणजे इथं डिनॉमिनेटरला 85 होता, तो न्यूमरेटरला गेला, तो 32 इथं येईल. 32 वन जार 32 टू जार होईल, म्हणजेच 2 5 जार 10 कॅरी ऑन 1, 2 8 जार 16 प्लस 1 17 आणि इथं डिनॉमिनेटरला 10 आहेच, पुन्हा 0 ला 0 कॅन्सल होईल. म्हणजे आम्हाला जो एनपी मिळेल तो 17 आहे असं आपण म्हणू शकतो, जो ऑप्शन आपल्याला सेकंड दिलेला आहे. म्हणजे ह्या लाईन पॅरलल आहेत, याच्या आधारे आपण हे ट्रायंगल सिमिलर दाखवले, त्याच्या साईड प्रपोर्शन मध्ये आहेत, मात्र साईड स्पष्ट न देता त्यांचा रेशो दिलेला होता. 3.2 क्यूएम मीन्स 5.3 क्यूएम. हा क्यूएम लेफ्ट साईडला आला, हा 3.2 राईट साईडला गेला. या रेशोच्या आधारे आपण एक्सच्या टर्म्स मध्ये व्हॅल्यू मिळवल्या. सुट्टे आपल्याला हे सेगमेंट मिळाले, त्याच्या आधारे आपण एम एन मिळवला आणि पुढे सॉल्व्ह करत गेलो. नेक्स्ट क्वेश्चन काय पहा. इफ पॉइंट पी एक्स वाय इज इक्विडिस्टंट फ्रॉम पॉइंट क्यू अँड आर, देन फाइंड द रिलेशन बिटवीन एक्स अँड वाय. आपल्याला इथं पॉइंट सांगितलेला आहे, पी हा क्यू पासून आणि आर पासून इक्विडिस्टंट आहे. सपोज इथे एखादा पी पॉइंट, क्यू पॉइंट आणि आर पॉइंट असे पॉइंट घेतोय. सपोज हा पी पॉइंट आहे, हा क्यू आणि हा आर पॉइंट आहे. पी क्यू आणि पी आर हे डिस्टन्स सेम आहे, म्हणजेच पी पॉइंट हा दोघांपासून समदूर आहे असं म्हटलंय. आपल्याला याचे कोऑर्डिनेट सांगितलेले आहेत. पी चे कोऑर्डिनेट जे आहेत ते एक्स वाय आहेत. क्यू पॉइंटचे कोऑर्डिनेट्स जे आहेत ते -2 5 आहेत आणि आर पॉइंटचे कोऑर्डिनेट 6 -1 आहेत. मग हा इक्वल डिस्टन्सवर आहे, याचाच अर्थ आपण डिस्टन्स फॉर्म्युला वापरू शकतो. पण डिस्टन्स फॉर्म्युल्याच्या आधारे आपण जर हे सॉल्व्ह करायचं म्हटलं तर आपण इथं असं म्हणू शकतो की जेवढा PQ आहे तेवढा PR आहे. याचाच अर्थ PQचा स्क्वेअर जेवढा असेल तेवढा PRचा स्क्वेअर असेल. मग स्क्वेअर असताना आपण डिस्टन्स फॉर्म्युला काय वापरतो? x2 - x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 - y1 ब्रॅकेट स्क्वेअर. मग PQचं डिस्टन्स फाइंड आउट करत असताना आपण असं म्हणू, x त्यातून हा x2 आणि हा x1 घेतला, त्यातून हा -2 सबट्रॅक्ट करतोय, म्हणजे मायनस मायनस प्लस होईल. x + 2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस हा y - 5 ब्रॅकेट स्क्वेअर, हे PQ स्क्वेअरचा डिस्टन्स फॉर्म्युला वापरल्यावर मिळेल. सेम वे PRचा जेव्हा डिस्टन्स फॉर्म्युला वापरतो त्यानुसार x2 - x1 ब्रॅकेट स्क्वेअर, y2 - y1 ब्रॅकेट स्क्वेअर करू शकतो. म्हणजे तिथं पुन्हा घेत असताना x - 6 त्याचा पुन्हा स्क्वेअर प्लस
y मायनस मायनस वन दॅट इज मीन्स y प्लस वन ब्रॅकेट स्क्वेअर असं होईल. हे जे स्क्वेअर आहे ते आपण करून घेऊया, म्हणजे त्याचं एक्सपान्शन केल्यावर काय होईल, हा एक्स स्क्वेअर प्लस याचा प्रोडक्ट एक्स इंटू टू टू एक्स, त्याची ट्वाईस 4x प्लस 4 प्लस याचा वाय स्क्वेअर, याची ट्वाईस 10y प्लस 5चा स्क्वेअर 25, म्हणजे हे स्क्वेअर जे आहे ते करून घेतले. राईट साईडला जरी आपण करत गेलो, एक्स स्क्वेअर मायनस याची ट्वाईस 12x प्लस 6चा स्क्वेअर 36 प्लस वाय स्क्वेअर प्लस याची ट्वाईस 2y आणि 1चा स्क्वेअर 1, म्हणजे हे आपण एक्सपान्शन केलेलं आहे. आपण दोन्ही साईडचा विचार केला तर एक्स स्क्वेअर कॅन्सल होईल, वाय स्क्वेअर सुद्धा कॅन्सल होईल. फक्त एक्स आणि वायचा विचार करू. हा 4x आणि हा 12x जर लेफ्ट साईडला आला तर प्लस होईल. 4 प्लस 12 म्हणजे डायरेक्ट आपण 16x लिहूया. हा मायनस 10y आहे आणि हा 2y आहे. 2y इकडे लेफ्ट साईडला आला म्हणजे मायनस 10 मायनस 2 म्हणजे मायनस 12y होईल. तर नंबर फक्त राईट साईडला पाठवूया. हा 36 प्लस 1 म्हणजे 37 होईल. त्यामध्ये हा प्लस 4 प्लस 25 म्हणजे इथं प्लस 29 होतोय, तो राईट साईडला गेल्यानंतर मायनस 29 झाला. म्हणजे एक्स वाय मी लेफ्ट साईडला घेतले आणि फक्त नंबर आहेत ते उजवीकडे घेतलेले आहेत. म्हणजेच आमचं रिलेशन असं मिळतंय 16x मायनस 12y विच इज इक्वल टू 9 प्लस 8 17 कॅरी ऑन 1 म्हणजे 8 मिळाला. त्या प्रत्येकाला 4 न जर आपण डिवाइड केलं तर काय होईल, 4 4 जार 16, 4 3 जार 12, 4 2 जार 8, म्हणजे जो ऑप्शन आपल्याला एक नंबरचा दिलेला आहे हे एक्स आणि वाय मध्ये रिलेशन आहे असं आपण म्हणू शकतो. आपल्याला असं सांगितलेलं होतं की हा पी पॉइंट या दोघांपासून इक्विडिस्टंट आहे. याचाच अर्थ जेवढं PQ डिस्टंट तेवढंच PR डिस्टंट. पण ते डिस्टन्स जर सेम असेल तर त्याचा स्क्वेअर सेम असतो, म्हणून आपण फक्त डिस्टन्स फॉर्म्युला वापरला आणि आपल्याला एक सायमल्टेनियस इक्वेशन मिळालं. मग हे इक्वेशन म्हणजेच त्यातलं रिलेशन आहे असं आपण म्हणू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन काय पहा. फ्रॉम द इन्फॉर्मेशन गिवन बिलो फाइंड आउट विच ट्रायंगल्स कॅन नॉट बी कन्स्ट्रक्टेड. आपल्याला काही इन्फॉर्मेशन दिलेले आहे, कोणत्या माहितीनुसार आपण ट्रायंगल कन्स्ट्रक्ट नाही करू शकत हे सांगायचं. ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करत असताना किमान 3 घटकांची आवश्यकता असतेच, शिवाय त्यामध्ये काही महत्वाच्या कंडिशन्स आहेत, त्यानुसार आपण चेक करूया. आपला ए ऑप्शन आहे ज्यामध्ये साईड 1 दिलेली आहे आणि उरलेल्या साईडच्या समचा स्क्वेअर दिलेला आहे, म्हणजे त्यांची सम आपण मिळवू शकतो. म्हणजे इथं आपण म्हणू शकतो की PQ प्लस QR जो असेल तो 81चं स्क्वेअर रूट म्हणजे 9 असेल. इथं आपल्याला ही एक साईड आणि दोन साईडची सम दिलेली आहे, म्हणजे दोनच पार्ट दिलेले आहेत. अशा वेळी आपण तो ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करू शकत नाही. म्हणजे म्हणू शकतो की या एक कंडिशननुसार आपण ट्रायंगल कन्स्ट्रक्ट नाही करू शकत. आता या सेकंड कंडिशननुसार जर तिन्ही साईड दिल्या म्हणजे ट्रायंगल लगेच कन्स्ट्रक्ट करता येतो असं नाहीये. अशा वेळी सर्वात मोठी बाजू जी आहे ती आपण वेगळी ठेवायची. उरलेल्या दोन बाजूंची जी बेरीज आहे ती नेहमी सर्वात मोठ्या बाजूपेक्षा जास्त असायला हवी. इथं 11 आणि 5 यांचीच बेरीज 16 होते. या रूटचा विचार आपण नंतर करू. ती बेरीज साहजिकच आहे, रूट 13 पेक्षा जास्त झाली, म्हणजे या प्रकारे आपण हा ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करू शकतो. सेम वे सी मध्ये जर पाहिलं तर सर्वात मोठा जो सेगमेंट आहे आपल्याला तो 0.29 दिलेला आहे. जर आपण या लहान दोघांची बेरीज केली म्हणजे 0.21 प्लस 0.2 यांची बेरीज येते, थोडीशी मी व्हर्टिकली म्हणतोय, 0.2 अँड 0.21 यांची जी ऍडिशन येते ती 0.41 येणार. साहजिकच आहे, दोन बाजूंची बेरीज तिसऱ्या बाजूपेक्षा जास्त येते, म्हणजे इथे सुद्धा आपण ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करू शकतो. मात्र जो लास्ट ऑप्शन दिलाय त्याचा जर विचार केला तर आपल्याला दोन दोन साईडची सम दिलेली आहे. इथे MN साईड इथे एकदा आहे, इथे एकदा आहे, म्हणजे दोन वेळा दिलेली आहे. NP साईड इथं आहे, इथं आहे. PM साईड इथे एकदा आहे, इथं आहे. प्रत्येक वेळी लेफ्ट साईडची जर बेरीज केली तर प्रत्येक साईड दोनदा येईल, म्हणजे आपण म्हणू शकतो 2 इंटू MN साईड असेल किंवा NP साईड असेल किंवा PM साईड असेल, म्हणजे ट्रायंगलचा जो काही पेरिमीटर आहे त्याची ट्वाईस, कारण प्रत्येक साईड दोन वेळा आलेली आहे, म्हणजेच 4 प्लस 8 प्लस 6 होईल. म्हणजेच हा 4 प्लस 8 प्लस 6, 6 प्लस 4 10 प्लस 8 18 होईल. म्हणजेच त्याचा जर आपण पेरिमीटर घेतला, म्हणजेच MN प्लस NP प्लस PM हा जर पेरिमीटर घेतला तर तो 18/2 म्हणजे 9 होईल. थोडंसं ट्रायंगल मध्ये विचारात घेऊया म्हणजे तुमच्या लगेच लक्षात येईल. समजा हा ट्रायंगल MNP आहे असं आपण कन्सिडर करू. त्या MNP मध्ये आता आपण त्याचा पेरिमीटर 9 फाइंड आउट केलाय, मग याच्या आधारे उरलेले साईड फाइंड आउट करू शकतो. MN प्लस NP 4 आहे, हा MN प्लस NP 4 आहे, टोटल 9 मधून 4 गेला म्हणजे ही साईड 5 मिळाली. सेम वे NP प्लस PM या दोन साईडची सम 8 दिलेली आहे, म्हणजे ही 1 असेल. आणि MN प्लस PM या दोघांची सम 6 दिल्या, म्हणजे 9 मायनस 6 म्हणजे हे 3 असेल. या पद्धतीने आपण ह्या ट्रायंगलच्या साईड फाइंड आउट करू शकतो. आता इथं जर सर्वात मोठी साईड बाजूला घेतली
आणि उरलेल्या साईडची सम चेक केली म्हणजेच mn प्लस np चेक केला तर तो 4 आला. ही दोन बाजूंची बेरीज तिसऱ्या बाजूपेक्षा जास्त होत नाही, म्हणजे या पद्धतीनं ट्रायंगल कन्स्ट्रक्ट होणार नाही. याचाच अर्थ काय, ए आणि डी कंडिशननुसार ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करू शकत नाही, जो ऑप्शन आपला थर्ड आहे. नेक्स्ट क्वेश्चन काय पहा. A storm broke a tree and tree top rested 13√6 meter from the base of the tree, making an angle 45 degree with the horizontal. Find the height of the tree. वादळामुळे एक झाड मोडलेलं आहे, समजा हे बीडी झाड आहे. हा एडी जो आहे तो त्याचा ब्रोकन पार्ट म्हणजे मोडलेला भाग आहे, तो म्हणजेच हा एसी सध्याचा पार्ट आहे. इथं आपल्याला 45चा अँगल सांगितलेला आहे विथ द हॉरिझॉन्टल, आणि हे जे डिस्टन्स आहे म्हणजे ब्रोकन पार्टचा हा म्हणजे शेंगदाणे हा बुंदा ज्याला आपण म्हणतो, या दोन्हीतलं जे अंतर सांगितलेलं आहे ते 13√6 मीटर सांगितलेलं आहे. तर संपूर्ण झाडाची उंची किती असेल, म्हणजेच आम्हाला एबी आणि एडी शोधायला हवं. एडी म्हणजेच एसी शोधायला हवं. जेव्हा इथं 45चा एक कोण होतो, हा काटकोन असेल तर साहजिकच आहे उरलेला हा कोण सुद्धा 45 अंशाचा असेल. म्हणजे बीसी जेवढी साईड असेल तेवढीच एबी साईड असेल. ही 13√6 असेल तर ही सुद्धा 13√6 असेल, असं आपण डायरेक्ट सांगू शकतो. आता एसी शोधायचं असेल तर आपण साइन कॉस टॅन यातला कोणताही एक रेशो इथं वापरायला हवा. सपोज आपण साइन सी जर इथं वापरलं, म्हणजे साइन 45चा जर रेशो आपण वापरला, तर 45ची जी अपोजिट साईड आहे ती एबी आणि जो हायपोटेनियस येतो तो एसी. साइन 45 म्हणजेच 1/√2 हा रेशो येतो. एबीची व्हॅल्यू आम्हाला 13√6 मिळालेली आहे. याच्या आधारे आम्ही आता एसीची व्हॅल्यू मिळवू शकतो. त्यासाठी आपण एसी लेफ्ट साईडला घेऊया, राईट साईडला 13 इंटू √6 इंटू √2 होईल. आता हे जर थोडं सॉल्व्ह करत गेलो तर आपल्याला 13 इंटू 6 2 12 होईल. मात्र 12 चे फॅक्टर्स येतात, म्हणजेच 13 इंटू इन स्क्वेअर रूट 4 3 12 असं आपण म्हणू शकतो. हा 4 जर बाहेर आला तर 2 होईल, म्हणजेच 13 इंटू 2 इंटू √3 होईल. म्हणजेच इथं आपण 26√3 असं म्हणू शकतो. म्हणजे एसी जो मिळाला तो 26√3 आहे असं आपण म्हणू शकतो. आता याच्या आधारे आपल्याला असं विचारलेलं आहे की संपूर्ण झाडाची उंची आहे ती किती आहे, म्हणजेच आपल्याला बीडी हे डिस्टन्स फाइंड आउट करायला हवं. बीडी डिस्टन्स फाइंड आउट करायचं म्हणजेच एबी प्लस एडी करायचा. आपल्याला एडी म्हणजेच एसी एवढं अंतर आहे. जर एसी जेवढा आहे तेवढाच आपण एडी घेणार, जे आपल्याला 26√3 मिळालेलं आहे. आणि एबी हे जे डिस्टन्स आहे ते 13√6 आपण मिळवलेलं आहे. आता या दोघांची बेरीज करूया, म्हणजेच एबीची व्हॅल्यू 13√6 प्लस एडीची व्हॅल्यू 26√3. 13 इथं आहे, आपण ते कॉमन घेऊ शकतो. थोडंसं ऑप्शनकडे लक्ष दिलं तर फक्त 13 कुठं कॉमन काढलेलं नाहीये, √3 सुद्धा इथं कॉमन काढलेला दिसतो. म्हणजे 13√3 जर आपण कॉमन घेतला तर रिमेनिंग पार्ट चेक करूया. √6 पैकी √3 बाहेर आला म्हणजे √2 आत असेल. 13 ऑलरेडी आलेला आहे. 26 मध्ये 13 कॉमन घेतल्यानंतर 2 रिमेनिंग पार्ट आला. √3 ऑलरेडी कॉमन आहे, म्हणजेच हा जो सेकंड ऑप्शन यांनी दिलेला आहे ती टोटल हाईट असेल त्या झाडाची, असं आपण म्हणू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन काय पहा. इन ट्रायंगल PQR सेगमेंट QS इज द बायसेक्टर ऑफ अँगल PQR. हा QS बायसेक्टर सांगितलेला आहे अँगल PQRचा. PQ, QR, PS आणि RS याच्या व्हॅल्यू एक्सच्या टर्म्स मध्ये दिलेल्या आहेत. देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स असं आपल्याला विचारलेलं आहे. म्हणजे आपल्याला या ज्या बाजू आहेत त्या एक्सच्या रूपामध्ये त्याच्या किमती दिलेल्या आहेत आणि एक्सची व्हॅल्यू विचारलेली आहे. जर हा QS अँगल बायसेक्टर असेल तर हा PS अपॉन SR हा रेशो आणि PQ आणि QR यांचा रेशो इक्वल असतो, जो आपल्याला अँगल बायसेक्टरची प्रॉपर्टी सांगतो. बाय द प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर ऑफ अ ट्रायंगल आपण असं म्हणू शकतो की PQ आणि QR यांचा जो रेशो असेल तो रेशो म्हणजेच PS आणि SR यांचा रेशो असेल. मग ह्या चारही साईडच्या व्हॅल्यू एक्सच्या टर्म्स मध्ये दिलेल्या आहेत. त्या जर इथं आपण सबस्टिट्यूट केल्या तर आपल्याला एक्सची व्हॅल्यू मिळू शकते. मी आहे अशा एक्सच्या व्हॅल्यू नेक्स्ट पेजवर कॅरी केलेल्या आहेत पहा. म्हणजेच या व्हॅल्यू इथं सबस्टिट्यूट केल्यानंतर असं होईल. आता हे सॉल्व्ह करायचं असेल तर आपण काय करू, हा एक्स आहे असा लिहूया. डिनॉमिनेटरला यांची ऍडिशन करत असताना इथं डिनॉमिनेटर नाही म्हणजे एक घेऊया. 3 2 6x प्लस 5 1 5 अपॉन 3 1 3, म्हणजे ही यांची ऍडिशन होईल. सेम वे इथं पहा, न्यूमरेटरला 5 इंटू एक्स 5x मायनस 3 1 3 अपॉन 5 होईल. त्यानंतर इथं आपण जर ऍडिशन केली तर 2 2 4x प्लस 3 अपॉन 2. या पद्धतीनं हे यांची जी छेद समान नसल्यामुळे आपण यांची बेरीज करून घेतली, जी तिरकस गुणाकाराने केली. यानंतर आपण आता हा ब्रॅकेट लेफ्ट साईडला घेऊया म्हणजे मल्टिप्लाय होईल. सेम वे हा ब्रॅकेट आपण राईट साईडला घेऊया.
म्हणजेच आपल्याला इथं आपण असं म्हणू शकतो x इंटू 4x प्लस 3 आणि जो 2 आहे तो आपण इथे मुद्दाम सेपरेट ठेवतो, विच इज इक्वल टू इथे सुद्धा करत असताना 5x मायनस 3 जिथं बायनॉमियल आहे त्यालाच फक्त आपण ब्रॅकेट ठेवूया अपॉन 5 इंटू हा लेफ्ट साईडचा जर राईट साईडला गेला तर 6x प्लस 5 अपॉन 3 होईल. म्हणजे जिथं बायनॉमियल आहे तिथं फक्त ब्रॅकेट ठेवलेले आहेत. प्रोडक्ट फाइंड आउट करत असताना आपण न्यूमरेटरला प्रोडक्ट घेतो. याचाच अर्थ x इंटू 4x मीन्स 4x स्क्वेअर प्लस x इंटू 3 म्हणजे 3x होईल अपॉन 2 आहे असं होईल. राईट साईडला पण आपण त्याच पद्धतीने करू. 5 3 जार 15 डिनॉमिनेटरचं प्रोडक्ट डिनॉमिनेटरला लिहूया. आता ह्या दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन 5 6 जार 30 x इंटू x एक्स स्क्वेअर 5x इंटू 5 दॅट इज मीन्स 25x मायनस 3 इंटू 6x 3 6 जार 18 मायनस 18x होईल 3 5 जार 15 मायनस 15 होईल. पुन्हा यानंतर हा जो 15 आहे तो लेफ्ट साईडला शिफ्ट करू, हा 2 आहे तो राईट साईडला शिफ्ट करू. म्हणजेच हा 15 मल्टिप्लाय होईल 15 इंटू 4 60x स्क्वेअर 15 इंटू 3 दॅट इज मीन्स 45x. म्हणजे मी 15 इथं मल्टिप्लाय डायरेक्ट केलेला आहे. सेम वे 2 हा राईट साईडला मल्टिप्लाय होईल. म्हणजेच 2 इंटू 30 मीन्स 60x स्क्वेअर 2 इंटू 25 मीन्स 50x 2 इंटू 18 मीन्स मायनस 30x 2 इंटू 15 मीन्स 30 असं आपण म्हणू शकतो. आपल्याला 60x स्क्वेअर दोन्ही बाजूला असल्यामुळे कॅन्सल केलं चालेल. मग आता उरलेल्या टर्म्स आपण इथे लिहून घेऊया. दॅट इज मीन्स 45x which is equal to 50 minus 36 which is equal to 14x minus 30 होईल. आता 14x लेफ्ट साईडला घेऊ म्हणजेच 45x minus 14x which is equal to minus 30 होईल. ही सबट्रॅक्शन जर केली 5 minus 4 1 4 minus 1 3 x आहे असा which is equal to minus 30. म्हणजेच x आम्हाला फाइंड आउट करत असताना हा मायनस 30 आहेच, हा 31 राईट साईडला गेल्यानंतर डिवाइड होईल. म्हणजे आम्ही तर x ची व्हॅल्यू फाइंड आउट करत असताना फक्त हे सॉल्व्ह करत गेलो. सुरुवातीला ही ऍडिशन केली, त्यानंतर हे जे ब्रॅकेट आहेत ते लेफ्ट साईडला घेतल्यामुळं किंवा हा राईट साईडला घेतल्यामुळे मल्टिप्लिकेशन फॉर्म मध्ये आलं. फक्त आपण न्यूमरेटरचं मल्टिप्लिकेशन न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरचं डिनॉमिनेटरला केलं. पुन्हा आपण हा 15 लेफ्ट साईडला 2 राईट साईडला घेतला आणि सॉल्व्ह करत गेलो. आपल्याला आपोआप x ची व्हॅल्यू मिळाली जी मायनस 30 अपॉन 31 आहे. जो ऑप्शन आपला थर्ड ऑप्शन जो आहे तो असू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन काय पहा. In an isosceles triangle, length of one of the side of the congruent sides is 17 centimeter and the length of non-congruent side is 16 centimeter. Find the distance between the vertex opposite to non-congruent side and the centroid. आपल्याला इथं कॉन्ग्रंट साइडची जी लेंथ आहे ती 17 सेंटीमीटर आणि नॉन कॉन्ग्रंट साइडची लेंथ जी आहे ती 16 सेंटीमीटर सांगितलेली आहे. आयसोसलेस म्हणजे ज्याच्या दोन साइड इक्वल असतात असा ट्रायंगल. म्हणजे कॉन्ग्रंट साइड आहे ती 17 सेंटीमीटर. याचा अर्थ AB हा 17 असेल तर AC सुद्धा 17 सेंटीमीटर आणि नॉन कॉन्ग्रंट साइड म्हणजे ही BC 16 सेंटीमीटर आहे. मग आयसोसलेस ट्रायंगल मध्ये जर आपण असा एखादा नॉन कॉन्ग्रंट साइडवर अल्टिट्यूड घेतला तर तोच त्याचा मीडियन असतो, तोच त्याचा अँगल बायसेक्टर परपेंडिक्युलर बायसेक्टर असतो. म्हणजे हा BC टोटल जर 16 असेल तर आपण म्हणू शकतो सपोज हा ED जो अल्टिट्यूड मीडियन सगळं काही होतो फक्त BCच्या बाबतीत म्हणजे हा 16 असेल तर इथं आपण 8 ही साइड म्हणू शकतो. मग आम्हाला डिस्टन्स कोणतं विचारलेलं आहे. फाइंड द डिस्टन्स बिटवीन द व्हर्टेक्स कुणाचा अपोजिट टू नॉन कॉन्ग्रंट साइड. नॉन कॉन्ग्रंट साइडच्या अपोजिट असणारा व्हर्टेक्स अँड सेंट्रॉइड. सेंट्रॉइड म्हणजे जिथे मीडियन इंटरसेक्ट होतात तो. म्हणजे आपल्याला एजी हे डिस्टन्स विचारलेलं आहे. आपण राईट अँगल ट्रायंगल ADBचा किंवा ADCचा विचार केला तर आपण पायथागोरस अप्लाय करू शकतो. जर तुम्हाला पायथागोरसचे ट्रिपल्स पार्ट असतील ट्रिपलेट्स पार्ट असतील तर आपण असं म्हणू शकतो 8 15 17 हे पायथागोरसचं ट्रिपलेट होतं. म्हणजे पायथागोरस थेरम ज्यावेळी आपण अप्लाय करणार त्यावेळी काय म्हणू एबीचा जो स्क्वेअर आहे तो म्हणजेच एडी स्क्वेअर प्लस बीडी स्क्वेअर. आम्हाला बीडी ची व्हॅल्यू 8 माहित आहे, एबी ची व्हॅल्यू 17 माहित आहे. म्हणजे आपण जर सोडवत गेलो तर आम्हाला डायरेक्ट जो एडी मिळेल तो 15 सेंटीमीटर आहे असं आपण म्हणू शकतो. परंतु आपल्याला एडी विचारलेलं नाहीये, एजी किती असेल असं विचारलेलं आहे. म्हणजे या व्हर्टेक्सचं या सेंट्रॉइड पासून म्हणजे मध्यगा जिथे इंटरसेक्ट होतात त्या मध्यगा संपाद बिंदूपासूनचं या शिरोबिंदूचं अंतर किती विचारलेलं आहे. मीडियन जेव्हा एकमेकांना इंटरसेक्ट होतात तेव्हा त्या सेगमेंटचा जो रेशो असतो तो 2:1 असतो हे आपण शिकलेलो आहे. म्हणजेच एजी इज टू जीडी हा जो रेशो असतो तो 2:1 असतो. म्हणजे दोन भाग हे व्हर्टेक्सकडे असतात आणि एक भाग हा साईडकडे असतो. म्हणजेच ह्या 15चे जर तीन पार्ट केले इक्वल तर आपल्याला 5-5 सेंटीमीटरचे 3 भाग येतील.
त्यामध्ये एजी साठी हा 10 सेंटीमीटरचा पार्ट असेल आणि जीडी साठी 5 सेंटीमीटरचा पार्ट असेल. असा टोटल एडी हा 15 सेंटीमीटरचा असेल. मग आम्हाला एजी 10 मिळाला, जीडी हा 5 मिळाला. पण आम्हाला विचारलेला एजी आहे म्हणजे डिस्टन्स ऑफ द व्हर्टेक्स अँड द सेंट्रॉइड, म्हणजे जे 10 सेंटीमीटर जे एजी डिस्टन्स आहे, जो आपला ऑप्शन 1 नंबरचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन काय पहा. इफ साइन थीटा प्लस कॉस थीटा इज इक्वल टू 3/2, देन साइन थीटा इंटू कॉस थीटाची व्हॅल्यू काय असेल असं विचारलेलं आहे. जी व्हॅल्यू दिली आहे ती आपण सुरुवातीला लिहून घेऊया. साइन थीटा प्लस कॉस थीटा जो आम्हाला 3/2 दिलाय. आता या दोघांचं मल्टिप्लिकेशन विचारलं. मल्टिप्लिकेशन जर पाहिजे असेल, जर आपल्याला ए प्लस बी दिला असेल तर ए प्लस बीचा जर स्क्वेअर केला तर मध्ये 2ab येतो. म्हणजे आमच्या डोक्यात जर हा फॉर्म्युला असेल ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर विच इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर, तर आपल्याला त्याचा प्रोडक्ट मिळू शकतो. म्हणून आपण काय करूया, लेफ्ट साइडचा स्क्वेअर आणि राईट साइडचा स्क्वेअर दोन्ही बाजूंचे स्क्वेअर करूया. लेफ्ट साइडला ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर होईल, म्हणजे ए स्क्वेअर म्हणजे साइन स्क्वेअर थीटा प्लस 2 इंटू ए इंटू बी म्हणजेच 2 इंटू साइन थीटा इंटू कॉस थीटा प्लस बी स्क्वेअर म्हणजेच कॉस स्क्वेअर थीटा. या पद्धतीनं ए प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर हा फॉर्म्युला वापरला. राईट साइडला 3/2 चा स्क्वेअर म्हणजेच 9/4 होईल. परंतु आम्हाला आयडेंटिटी माहित आहे, साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा याची व्हॅल्यू 1 असते, म्हणजे यांच्या ऐवजी 1 लिहिला. आणि उरलेला पार्ट जर आपण पाहिला तर 2 इंटू साइन थीटा इंटू कॉस थीटा राहील आणि राईट साइडला 9/4, म्हणजे आम्ही साइन थीटा इंटू कॉस थीटा याच्या दिशेने चाललोय. आता याची व्हॅल्यू फाइंड आउट करायची असेल तर सुरुवातीला 1 जो आहे तो राईट साइडला शिफ्ट करूया. म्हणजेच काय मिळेल आपल्याला 2 साइन थीटा इंटू कॉस थीटा, याची व्हॅल्यू म्हणजेच 9/4 मायनस 1/1. म्हणजे याचं जे सबट्रॅक्शन असेल ते आपण लिहून घेऊ. 2 साइन थीटा कॉस थीटा विच इज इक्वल टू 9 1 जार 9 मायनस 4 1 जार 4. 9 मायनस 4 मीन्स 5. 5/4 हे त्याचं सबट्रॅक्शन होईल. हा 2 मल्टिप्लाय आहे, तो जर राईट साइडला गेला तर डिनॉमिनेटरला होईल, म्हणजे साइन थीटा इंटू कॉस थीटा विच इज इक्वल टू 5/4 इंटू 1/2. म्हणजेच ह्याला आपण 5/4 2 जार 8 असं म्हणू शकतो, जो ऑप्शन आपल्याला 3 नंबरचा दिलेला आहे. म्हणजे साइन प्लस कॉस दिलेला होता. साइन इंटू कॉस मिळवण्यासाठी आपण दोन्ही बाजूंचे स्क्वेअर केले. स्क्वेअर केल्यामुळे एका ठिकाणी आपल्याला आयडेंटिटी वापरता आली आणि आपोआप साइन थीटा इंटू कॉस थीटाची व्हॅल्यू आपण मिळवली. नेक्स्ट क्वेश्चन काय पहा. P is the center of two concentric circles having radius 3 cm and 5 cm. Two tangents are drawn from point A, which is outside the circle. Tangent AM touches the smaller circle at point M and tangent AN touches the bigger circle at point N. If AM is equal to 13 cm, then AN is equal to what? आम्हाला हे दोन टँजंट सेगमेंट दिसतात, AM आणि AN. हे P या कॉन्सेंट्रिक सर्कलला ते टच करतायत. त्यांच्या जे रेडियस आहेत ते 3 आणि 5 सेंटीमीटर आहेत. जर AM या टँजंट सेगमेंटची लेंथ 13 सेंटीमीटर असेल तर AN ही जी टँजंट सेगमेंट आहे, म्हणजे हा जो स्पर्शिका खंड आहे, त्याची लांबी किती असेल असं विचारलेलं आहे. थोडंसं मी नेक्स्ट पेजवरती फिगर घेतोय पहा. या पेजवर आपण हे दाखवलेलं आहे पहा. हा PM जी रेडियस आहे ती AM या टँजंटला परपेंडिक्युलर असते, कारण टँजंट परपेंडिक्युलर टू द रेडियस आपण असं म्हणतो. म्हणजेच हा जो ट्रायंगल AMP होतो तो राईट अँगल ट्रायंगल होतो, ज्यामध्ये AM ही टँजंट सेगमेंट 13 सांगितलेली आहे, जी आपण इथे घेतलेली आहे, आणि रेडियस 3 सेंटीमीटर आहे. म्हणजे इथं जर आपण पायथागोरस अप्लाय केला तर आपल्याला PA मिळू शकतो. म्हणून सुरुवातीला त्या ट्रायंगलमध्ये पायथागोरस अप्लाय करूया. म्हणजेच काय होईल, हा PA स्क्वेअर म्हणजेच PM स्क्वेअर प्लस MA स्क्वेअर आपण म्हणू शकतो. PM स्क्वेअर म्हणजेच 3 स्क्वेअर, MA स्क्वेअर दॅट इज मीन्स 13 स्क्वेअर, 3 स्क्वेअर 9 प्लस 13 चा स्क्वेअर 169, 9 प्लस 9 18, कॅरी ऑन 1, 6 प्लस 1 7, 178 हा PA चा स्क्वेअर होईल. म्हणजे PA ची व्हॅल्यू जर आपल्याला फाइंड आउट करायची असेल तर ती 178 चं जे काय असेल ते रूट आता मिक्स रिझल्ट करण्याची आवश्यकता नाही, कारण ही व्हॅल्यू आपण पुढे वापरणार आहे. म्हणजे आम्हाला PA ची व्हॅल्यू मिळाली रूट 178. जर आपण AN या टँजंट सेगमेंटचा विचार केला तर PN ला परपेंडिक्युलर असणार, म्हणजे ट्रायंगल ANP सुद्धा राईट अँगल ट्रायंगल असणार आहे, जो हा ट्रायंगल ANP इथं सेपरेट दाखवलेला आहे. आपण सुरुवातीला इथं PA ची व्हॅल्यू मिळवलेली आहे, तीच व्हॅल्यू आपण इथं वापरूया, म्हणजे PA ची व्हॅल्यू 178 चं रूट असेल. इथं पुन्हा जर पायथागोरस आपण अप्लाय करायचं ठरवलं तर काय होईल पहा. PN स्क्वेअर प्लस NA स्क्वेअर किंवा AN स्क्वेअर म्हणजे हायपोटेनियस याचा P आहे त्याचा स्क्वेअर होईल.
आम्हाला पीएन ची व्हॅल्यू 5 माहित आहे, एन आपल्याला विचारलेला आहे आणि पीए चा स्क्वेअर, पीए ची व्हॅल्यू √178, पीए स्क्वेअर आपण डायरेक्ट इथली व्हॅल्यू घेऊया जी 178 होईल. तो 5 चा स्क्वेअर जो 25 आहे तो आपण राईट साईडला घेऊया, म्हणजे तो सबट्रॅक्ट करू. हा सबट्रॅक्ट केल्यानंतर 8 - 5 3, 7 - 2 5 आणि हा 1 असेल, म्हणजेच एन चा स्क्वेअर हा 153 होईल. म्हणजे एन ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची असेल तर 153 चा स्क्वेअर रूट घ्यायला पाहिजे. त्याचे फॅक्टर्स पडत नाही आहेत, म्हणजेच एन ची व्हॅल्यू जी असेल ती इन स्क्वेअर रूट 153 आहे असं आपण म्हणू शकतो. जो ऑप्शन घेतो आहे पहा, √153, म्हणजे आपल्याला फर्स्ट ऑप्शन दिलेलं आहे. म्हणजे आपण सुरुवातीला आतला काटकोन त्रिकोण पाहिला, तिथं पायथागोरस अप्लाय केला, त्यानंतर बाहेरचा काटकोन त्रिकोण, त्यामध्ये पायथागोरस अप्लाय केल्यानंतर आपल्याला हे उदाहरण सोडवता आलं. नेक्स्ट क्वेश्चन काय पहा. इन द adjoining figure, segment AM perpendicular to segment BC, segment BN perpendicular to segment AC. हा AM जो आहे तो या BC ला परपेंडिक्युलर आहे आणि हा जो BN आहे तो या AC ला परपेंडिक्युलर आहे, जे आपल्याला फिगर मध्ये दिसतं. BC ची व्हॅल्यू 7 सेंटीमीटर दिलेली आहे. हा जो BC आहे तो 7 आहे. AM 8√3 दिलेला आहे. AC जो आहे तो 14√3 दिलेला आहे आणि आम्हाला BN ची व्हॅल्यू विचारलेली आहे. थोडीशी फिगर ऑब्झर्व केली तर लक्षात येतं का पहा. हा जो ट्रायंगल एबीसी आहे याचा विचार करायचा. जर आपण बेस बीसी विचारात घेतला तर त्याची हाईट AM असेल, किंवा जर बेस आपण AC विचारात घेतला तर त्याची हाईट BN असेल. मग बेस हाईट याचा जो संबंध येतो तो एरियाशी येतो. म्हणजे त्याचा एरिया जर फाइंड आउट करायचा असेल तर 1/2 इंटू बेस इंटू हाईट हा फॉर्म्युला वापरू शकतो. म्हणजे बेस जेवढी आम्ही बीसी विचारात घेणार तेवढी हाईट आमची AM असेल, किंवा पुन्हा हा फॉर्म्युला वापरतोय 1/2 इंटू बेस इंटू हाईट. जर बेस आम्ही AC विचारात घेतला तर हाईट BN येणार. मग एरिया या पद्धतीने किंवा या पद्धतीने काय केला, दोन्हीचा एरिया तोच असतो, कारण ट्रायंगल तोच आहे. म्हणजे फक्त आपण या ट्रायंगल एबीसीचा विचार करतो. मग त्यानुसार हे 1/2 ला 1/2 कॅन्सल करू आपण. बीसी ची व्हॅल्यू 7 आहे, एएम ची व्हॅल्यू 8√3 आहे. इथं आपल्याला एसी ची व्हॅल्यू 14√3 आहे आणि आपल्याला बीएन ची व्हॅल्यू विचारलेली आहे. म्हणजे बीसी बेस असताना एरिया घेतला आणि एसी बेस असताना एरिया घेतला तर ट्रायंगलचा एरिया तोच येतो, म्हणून त्याची कंपॅरिझन आपण केलेली आहे. आता हे पुढे सॉल्व्ह करायचं असेल तर √3 ला पण √3 आपण कॅन्सल करू. म्हणजे इथं काय राहते पहा, 7 इंटू 8 अपॉन हा 14 होईल. राईट साईडला होता जो 14 तो लेफ्ट साईडला आला आणि इथं बीएन आहे असा राहील. 7 1 जार 7 2 जार 2 1 जार 2 4 जार, म्हणजे बीएन ची व्हॅल्यू आम्हाला 4 मिळेल, जो ऑप्शन आमचा चौथा आहे. म्हणजे दोन्ही ट्रायंगल म्हणजे ट्रायंगलचा बेस वेगवेगळा पकडून आपण त्यांचा एरिया इक्वल दाखवला आणि पुढे सॉल्व्ह करत गेलो. लास्ट क्वेश्चन काय पहा. Quadrilateral PQRS is a square. PQ is equal to 7√3 centimeter with center R and radius RS. Sector R dash QAS is drawn. म्हणजे R सेंटर आणि RS एवढी रेडियस घेऊन हा सेक्टर ड्रॉन केलेला आहे. फाइंड द एरिया ऑफ द शेडेड पोर्शन. हा जो शेडेड पोर्शन आहे त्याचा एरिया विचारलेला आहे. संपूर्ण हा जो चौरस PQRS आहे त्यामधून जर या सेक्टरचा एरिया सबट्रॅक्ट केला तर आम्हाला शेडेड पोर्शनचा एरिया मिळेल. त्यासाठी सुरुवातीला आपण एरिया ऑफ द क्वाड्रिलॅटरल PQRS फाइंड आउट करूया. PQRS ची साइड PQ जी आहे ती 7√3 आहे. मग स्क्वेअरचा एरिया फाइंड आउट करत असताना साइडचा स्क्वेअर करतो, म्हणजे 7√3 चा स्क्वेअर करणार. 7 चा स्क्वेअर 49 असेल, इंटू √3 इंटू √3 म्हणजे 3 येईल. म्हणजेच इथं 3 7 3 9 जार 27, कॅरी ऑन 2 3 4 जार 12 प्लस 2 म्हणजे 147 सेंटीमीटर स्क्वेअर हा त्या स्क्वेअरचा एरिया होईल. याच पद्धतीने जर आपण एरिया ऑफ आर डॅश क्यूएस म्हणजे त्या सेक्टरचा जर एरिया फाइंड आउट केला, सेक्टरचा एरिया फाइंड आउट करण्याचं सूत्र काय आपल्याकडं, थिटा अपॉन 360 इंटू पाय आर स्क्वेअर. 1/4 सर्कलचा पार्ट घेतला तरी चालेल, कारण थिटा 90 येणार आहे. म्हणजे तिथं जर आपण व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्या तर 1/4 मी डायरेक्ट लिहितो. थिटा 90 अपॉन 360 म्हणजे 1/4 इंटू 22/7 इंटू रेडियसचा स्क्वेअर. रेडियस म्हणजे 7√3 इंटू 7√3. आता हे जर आपण पुढे सॉल्व्ह करत गेलो तर आपल्याला त्या सेक्टरचा एरिया मिळेल. त्यासाठी या 7 ला 7 कॅन्सल करू. 2 2 जार 4 2 1 जार 2 1 जार, म्हणजे रिमेनिंग पार्ट काय राहील पहा. न्यूमरेटरला 11 इंटू 7 मीन्स 77 इंटू √3 इंटू √3 3 असेल अपॉन 2 असेलच. म्हणजेच पुन्हा पुढे ते सॉल्व्ह करत जातोय. 3 7 जार 21, कॅरी ऑन 2 3 7 जार 21 प्लस 2 म्हणजेच 23 अपॉन 2 होईल.
म्हणजेच पुढे आपण सॉल्व्ह करत गेलो तर 2 1 जार 2 1 जार 2 5 जार आणि पुन्हा कॅरी ऑन 1 होईल 2 5 जार. म्हणजेच आम्हाला त्या सेक्टरचा एरिया 115.5 सेंटीमीटर स्क्वेअर मिळेल. आम्हाला फाइंड आउट करायचा आहे शेडेड पोर्शनचा एरिया. स्क्वेअरचा जो एरिया आहे तो 147 दिलेला आहे, म्हणजे आपण इथे फाइंड आउट केलेला आहे. आणि इथला आता जो सेक्टरचा एरिया मिळवला तो 115.5 आहे. आता या दोघांची थोडीशी सबट्रॅक्शन करूया. 147 मायनस 115.5 इथं 0.0 आपण घेऊ. हा 10 minus 5 5 होईल, कॅरी ऑन 1. 7 minus 6 means 1. 4 minus 1 means 3 आणि 1 minus 1 0. 31.5 म्हणजे फायनल आन्सर असेल 31.5 सेंटीमीटर स्क्वेअर, जो ऑप्शन आपल्याला चौथा दिलेला आहे, जो या शेडेड पोर्शनचा एरिया असेल. म्हणजे सुरुवातीला हा स्क्वेअर त्याचा एरिया म्हणजे साइडचा स्क्वेअर या फॉर्म्युलाने फाइंड आउट केला. सेक्टरचा एरिया फाइंड आउट करत असताना θ/360 इंटू पाय हा स्क्वेअर, त्यानुसार त्याचा एरिया फाइंड आउट केला आणि दोघांची सबट्रॅक्शन केली, म्हणजेच एरिया ऑफ शेडेड पोर्शन आपल्याला मिळाला. तर अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये आपण NTSE साठी विचारण्यात आलेले गणिताचे प्रश्न अभ्यासले. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. इयत्ता 10वीच्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर आठवणीने सबस्क्राईब करा. थँक्यू.